आणि गीत्या हा दोन जुळे भाऊ शेम टू शेम आवळे जावळे म्हणा की अहो एकाला झाकला तर दुसऱ्याला काढला यांच्यातला एकटा सलून वाल्याकडे जातो दाढी करून येतो नंतर थोड्या वेळाने दुसरा जातो आणि म्हणतो दाढी करता येत नाही काय केस तशीच परत कर असं म्हणून एका माणसाच्या पैशात दोघा जणांची दाढी करून घेतात व्हेरी गुड प्रतीक व्हेरी गुड आता हे दोन्ही हुबेहूब दिसतात घोटाळा नको म्हणून यांनी लग्नच केलं नाही लग्न केलं नाही तरी बी त्यांना छान नोकरी लागली एकटा झाला पोलीस तर दुसरा झाला गुरुजी नंतर ना त्यांना त्यांच्या नोकरीचा कंटाळा येऊ लागला म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आपली नोकरी अदला बदली करून घेऊ मग गीत्या काय गीत्याच्या अंगात पोलीस लोण्यासारखा मुरला होता पण तो भावासाठी झाला गुरुजी आणि 5वीच्या वर्गात गेला गेल्या गेल्या त्यानं टार्गेटांना गच्छाडून आत ढकललं बाकीच्या पोरांना बुटाच्या लाता घालत आत ढकललं आणि म्हणला शांत पट्टीने मग टाक्या ए लुकड्या तोडू का तुझ्या बरगड्या ए भवाने जास्त शिप्पार कराने लक्ष द्यायची इकडं चला नाहीतर एकेकाला आत घाली ना चला हजेरी द्या कैदी नंबर 1 हजर कैदी नंबर 2 हजर कैदी नंबर 3 मास्तर ते शेरडा माग धावतो या बरं बरं मी लगेच त्याच्या नावानं वॉरंट काढतो आणि त्याला फरार घोषित करतो तितक्यात आमच्यातलं एक पोरगोटून म्हणलं मास्तर आमचं गणित राहिले घ्या ना त्यावर मास्तर म्हणाले हा गणित घ्या तर एका पोलिसने चौकात उभं राहून 4 मोटरसायकलवाल्यांकडून 500 रुपये घेतले आणि एका ट्रकवाल्याकडून 1000 रुपये घेतले येताना फक्त त्याच्या खिशात 10 रुपये होते तर जाताना किती असतील मास्तर गणित राहू द्या व्याकरणच घ्या हा बरं घ्या समानार्थी शब्द सांगा चोर पोलीस खालून आवाज आला तितक्यात पोरग खालून एक ओरडलं मास्टर माझी पाटी चोरली थांब 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 तुझी बॅग हलवू नकोस त्यावर चोरट्याचे निशाण असतील तुझी पाटी कशी होती पांढरी होती का काळी होती पाटीचे काही फोटो लवकर सांग पाटी कशावर ठेवली होती कशी होती ती पाटी लवकर सांग एवढं माहित असतं तर जाऊ दिली असती का तितक्यात आमची बेल वाजली टन 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 मास्तर म्हणाले हा आता तुमच्यावर बक्कल नंबर 30चा तास होईल नाही मास्तर नाही मॅडमांचा तास हाय रे कोण म्हणलं मॅडम मॅडम नाही लेडी कॉन्स्टेबल म्हणायचं काय 4थीच्या वर्गात 2 मुलं भांडत होती पण गीत्याने काही लक्ष दिलं नाही तेवढ्यात प्रिन्सिपल आले मास्तर पोरं भांडत्यात दिसत नाही काय दिसतंय मास्तर माझ्याकडं 5वीचा ठाणा आहे ही 4थीची मुलं आहेत आमच्या हातीला येत नाहीत आता असं चालत असेल तर नोकरी टिकणार आहे का गुरुजीची नोकरी गेली तर सित्याने जर पोलीस चौकीत काही घोटाळा केला तर पोलीसची बी नोकरी गेली